सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती, उभारिली कीर्ती संप्रदायी, उभारिली कीर्ती संप्रदायी, संप्रदायी, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती. पडला होता मागे शिव संप्रदाय, पडला होता मागे हो, पडला होता मागे शिव संप्रदाय, कृपा दृष्टीले माया जागविले, कृपा दृष्टीले माया जागविले, जागविले, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती. शिवतोची गुरु सारबोध केला, शिवतोची गुरु सारबोध केला, शिवतोची गुरु सारबोध केला, शिवतोची गुरु सारबोध केला, अभंग लिहिला सहस्रेक, अभंग लिहिला सहस्रेक, सहस्रेक, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती. मल्ले
सगुण स्वरूप शिवानंदमूर्ती सगुण स्वरूप शिवानंदमूर्ती सगुण स्वरूप शिवानंदमूर्ती त्रैलोक्य संपदाल्लेख्य समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामावुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवम् वागर्थविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार्यांचे स्मरण करून क्षेत्राधिपती परिसरातील वैभव श्री गुरुदेव दत्त या दत्त भगवंतांच्या पावन सानिध्यामध्ये शिवभक्त परायण हरिभक्त परायण दत्त परायण पूजनीय प्रातस्मरणीय बालयोगी व्यंकट स्वामीजी यांच्या नितांत साधनाच्या प्रतिफळ हे वैभव या ठिकाणी आपण पाहू लागलो. बोलू नका मध्ये मध्ये महिन्याला विनंती. कारण मी तीन देवाचा नाव गुणगान करण्याचं एकमेव कारण आहे. स्वामीजी शिवभक्त परायण आहे, हरिभक्त परायण आहे आणि दत्त परायण आहे. म्हणून या ठिकाणी त्रिवेणी संगम महाराजांना त्यांच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो. त्याच प्रकारे आज गेल्या वर्षीपासून तुम्ही पाहत आहात. मला वाटलं होतं 1 वर्षाचा कार्यक्रम आहे, वैभवपुरीत पार पडणार, अजून कधी हे कार्यक्रम होते की नाही असं आम्हाला वाटलं होता. परंतु तदनंतर माझ्या लक्षात आलं, नंतर फोन आले आम्हाला, माऊली यावर्षीही आम्ही हे वैभवपुरीत कार्यक्रमे सुरुवात करणार आहोत. पहा, कार्यक्रम करणं काही सहज नाही. कारण संन्यासी लोकांजवळ काही बांधून घेऊन बसत नाही, परंतु त्यांना हालचाल केल्याशिवाय कार्यक्रम होत नाही, हे बी 100% खरे आहे. करण्यासाठी सुद्धा हिम्मत लागते. प्रॉपर्टी भरपूर आहे. प्रॉपर्टी कोणता आहे आम्हाला? प्रॉपर्टी म्हणजे तुम्ही जे बसून आहात ना, तुम्हीच आमचा प्रॉपर्टी आहे, दुसरं कोणती प्रॉपर्टी नाही. एक घर सोडल्यानंतर सगळं घर आमचंच. एखादी तुमच्या धानूरला वगैरे कुठं मी आलो, समजा धानूरचे बरंच दिसलं इथं आलो, माय तुमच्या घरी येतो म्हटलं तर नको आप्पा म्हणते का? ह्या हो आप्पा, तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. दरवाजा खुल्ला सोडतो, तेवढंच नाही, अलमारी सुद्धा तुम्ही खुल्ला सोडणार आहे, कारण तुम्हाला माहीत आहे आप्पा उचलणार नाही. लक्षात आलं?
म्हणून सर्व तिजोरी खुल्ला आहे, सर्वांचं मन खुल्लं आहे. म्हणून आम्हाला मोकळं मनानं मुक्त भावनेनं या ठिकाणी एक लग्न केल्यानंतर तुमचं कुप्पा होऊन जाते. लक्षात आलं का? घर बांधल्यानंतर कुप्पा होते माणसाचं. परंतु प्रतिवर्षी हे अशा प्रकारच्या कार्यक्रम करणं म्हणजे काही सहज गोष्टी नाही. म्हणून या मंगलमय प्रसंगी बघा, अनेक पिंपळगाव आहेत. पिंपळगाव भरपूर आहेत. कोंडलवाडीजवळ एक पिंपळगाव आहे. आम्हाला प्रश्न पडते, पिंपळगावला कार्यक्रम आहे म्हटलं तर एक 30-35 वर्षापूर्वी एक भक्त आला होता माझ्याकडं. त्यांच्याकडे बिलकुल पैसा नव्हता. 50 रुपये आणला होता तो. माऊली, हे आखरीचा पैसा आहे, मी पूर्ण कोलॅप्स होऊन गेलो, माझ्याजवळ काहीच शिल्लक राहिलेले नाही आहे, हे फक्त 50 रुपये आहे, तुम्ही घ्या, मला मोकळं करा मरायला म्हणून सांगितलं. आता काही शिल्लक नाही. पालन पोषण करणं भयानक अवघड आहे. मी म्हटलं, आजपासून तुझं जीवन सुरुवात होणार आहे. संपलं म्हणायचं नाही, ज्यावेळे संपते त्यावेळे सुरुवात होते. म्हणून 50 रुपये त्याला वापस देऊन टाकलं. माझ्याकडे काही जमा झालेले होते दक्षिणा, ते कमंडोलो भरले होते, कमंडोलो खाली करून टाकलो. आता जीवन सुरुवात कर म्हटलं. बाबूराव मदकट्टे, बीदरचं व्यक्ती आहे बाबूराव मदकट्टे. आता BJPचा अध्यक्ष आहे, जिल्हा अध्यक्ष. परवा त्यांच्या भेट झाल्यानंतर पाय धरलं, डोळ्यातून पाणी काढलं, माऊली, माझ्या घरी तुमचं पाऊल लागायला पाहिजे. ठीक आहे, येतो म्हटलं. त्यानं एक प्रश्न केला, कोणता घरला येणार आहे तुम्ही? मी मला तुमच्या घरी येणार आहे. आता आप्पा, मला एक घर राहिले नाही, आत्ता 23 घर आता आपल्या बिदर जिल्ह्यामध्ये 23 घर झालेत. म्हणून तुम्हाला विचारलो कोणत्या घरला यायचं आहे. तसं पिंपळगाव म्हटल्यानंतर कोणता पिंपळगाव प्रश्न पडतो. त्यावेळे महाराजांचं पिंपळगाव, महाराजांचं पिंपळगाव म्हटलं तर एकमेव गाव आहे. हे कोणतं पिंपळगाव मला माहिती नाही. लक्षात आलं का? महाराजांना ओळखलं जाते, महाराजांकडून हे गाव ओळखलं जातो. पाऊल ठेवला परेशानी होता. आम्हाला पहिले बी आलो होतो मी. महाराजांचा पदस्पर्शाने हलवो मातेनो नीनोलिदु पादवनिट्टा नेलवे सुक्षेत्र जलवे पावन तीर्थ सुलभ श्री गुरुवे कृपेयागो. कन्नडमध्ये फार सुंदर सांगितले एक संत. हलवो मातेनो नीनोलिदु पादवनिट्टा. माऊलीच्या पदस्पर्शाने काय होत असते म्हटलं, जमीन जमीन राहत नाही, भूमी भूमी राहत नाही. लक्षात घ्या, भूमी भूमी राहत नाही, जमीन जमीन राहत नाही. ते भूमी ते जमीन काय होतो, सुक्षेत्र होऊन जाते, दुसरं काही नाही. सुक्षेत्र, क्षेत्रामध्ये परिवर्तन होते. हे पहिला मी आले तेव्हा फक्त भूमी होतं, जमीन होतं. आता बघा, मठापर्यंत फर्स्ट क्लास रोड. तुम्ही कोणीतरी तुमच्या घरी असला तर तुमच्या घरापर्यंत रोड झाला का आतापर्यंत?
हां, कोणी सँक्शन केले का? नाही. ऑटोमॅटिक त्या ठिकाणी व्यवस्था तयार होत असते. किती सुविधा आहे, किती वैभव उभा केलेले आहे. त्याकरता फक्त वैभवामध्ये फक्त महल बांधून महलमध्ये आराम महाराजांना झोपायला पाहिजे होतं, परंतु न थकता न रुकता महाराजांनी भिक्षा मागून, उद्देश काय आहे? दत्त संप्रदाय असो, शिवसंप्रदाय असो, हरिसंप्रदाय असो, प्रत्येकांच्या संप्रदायांच्या व्यक्तीच्या मनामध्ये भक्ती निर्माण व्हावा म्हणून एकमेव उद्देश आहे. लक्षात आलं? आणि त्यांचा जो उद्देश सफल करण्यासाठी साधना लागते, अशा प्रकारचा जो साधना अनेक माऊली आम्हाला आढळतात, परंतु शून्यातून निर्माण करणारे महाराज म्हटलं बालयोगी व्यंकट स्वामीजी आहे. तर आनंद वाटते या मंगलमय प्रसंगी. बघा, आपण पारायण करतो, परमर्ष ग्रंथाचा पारायण आतापर्यंत झालेले आहेत आणि ज्ञानेश्वर माऊलीचा सुद्धा पारायण होणार आहे. कोणता पारायण तुम्हाला आवडते? इमानदारीनं सांगायला पाहिजे. कोणता पारायण तुम्हाला आवडते? परमरहस्य. परमरहस्य तुम्हाला का आवडते? ठीक आहे, तुम्हाला लक्षात आलं नाही. सुख देणारा ग्रंथाचा पारायण आवडते, काही तकलीफ देणारा पारायण आवडते? आत्ता सांगा. तुम्हाला राम आवडते की रावण आवडते? राम आवडते. ठीक आहे, तुम्हाला उदाहरण देतो. आता एक 10 किलो सोन्याचा रावणाचा मूर्ती आहे, एक साधा मातीचा रामाचा पुतळा आहे. बेमान व्हायचं नाही. एक सोन्याचा रावणाचा मूर्ती आहे, मातीचा रामाचा मूर्ती आहे. महाराज सांगितले तुम्हाला कोणता आवडते ते घेऊन जावा. आत्ता म्हणले हो, आता आणून ठेवल्यावर सांगतो तुम्हाला. महाराज राम 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 म्हणून आम्हाला काय मिळणार आहे? आता रावण म्हणायचं गरजच नाही. रावणाचा 10 किलो सोनं भेटलं, घेऊन जाऊन अजून त्याला मोडतोड करून राम तयार करून मी आराधन करतो असं म्हणून म्हणणारे लोक राहतात. म्हणजे सुविधा मिळत असेल तर भक्ती तुम्हाला आवडते, परंतु पूर्वी सुद्धा शिवकथा होत होती, शिवकथा होत होते, परंतु आता तुम्ही बघा शिवकथामध्ये भक्तगण किती आहे? प्रदीप मिश्रांच्या कथामध्ये किती आहे? 10 लोक, 10 लाख, 15 लाख. पूर्वी एवढा का राहत नव्हते. आता भगवान भोलेनाथ शंभू महादेव एवढा सुख देणारा आहे म्हणून लोकाला माहितीच नव्हतं, म्हणून त्यांच्याकडे लक्ष ठेवले नव्हते. ज्यावेळी कळाला शंभू महादेव सर्व सुखाचा भंडारा, तो हा पार्वतीचे वर. लक्ष्मीला आशीर्वाद देणारा, विष्णूला आशीर्वाद देणारा, रामाचा ईश्वर रामेश्वर रामाला आशीर्वाद देणारा, सरस्वतीला आशीर्वाद देणारा शंभू स्वयंभू. ना आई आहे ना वडील आहे,
निराकार परमपिता परमात्मा ईश्वर भगवान भोलेनाथ शंभू महादेव सर्वांच्या अंतर्यामी, सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा देव म्हणजे महादेव. सर्व देव माझा थोरा, एक माझा उमावर. विष्णू पूजे त्यांच्या पाये, इतरांचा पाडा काय. त्याकरता सुविधा देणारा देव आम्हाला आवडते. परंतु जसं जसं सुविधा तुम्हाला मिळत जाणार आहे तसं तसं तुमच्यापासून दे. तर बाकीचे देवी देवतांच्या गुणगान आपण करावा की करू नये. सर्व सुखाचा मालक तो असेल तर त्या मालकालाच पकडावा का. तो मालक कसा मिळतो म्हटलं तर तुम्ही अंतःकरण शुद्ध ठेवून त्यांच्या स्मरण केलं तर लवकरात लवकर प्रसन्न होतो. हरिपाठ बी करतो आणि शिवपाठ बी करतो आपण. हरिपाठ कशासाठी करतो, शिवपाठ कशासाठी करतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हटल्यानंतर काय होणार आहे, तुमच्या पुण्याच्या वृद्धी होणार आहे. पुण्याच्या वृद्धी होऊन काय होणार आहे, ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अस्न्यन्ति दिव्यान दिवि देव भोगान ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्यं मृत्युलोकं विशन्ति. बघा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. आणि पुण्य मिळाल्यानंतर काय भेटणार आहे, ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक, स्वर्ग मिळणार आहे. काय म्हटलं तर, काय म्हटलं तर, हरिमुखे म्हटलं तर. शिवपाठ करा, शिवपाठ करा, 84चा फेरा चुके. तुम्हाला मोक्ष मिळवून घ्यायचा असेल तर शिवशिव म्हणा, पुण्य मिळवून घ्यायचं असलं तर हरिहरी म्हणा. पुण्यानं काय होते, सुंदर बायको भेटते. पुण्यानं काय भेटते, शेत शिवार भेटते. पुण्यानं काय भेटते, गाडी घोडा बंगला मिळते. पुण्यानं काय मिळते, पैसा मिळते. पुण्यानं काय मिळते, चांगला दोस्त मिळते. पुण्यानं काय मिळते, सत्संग घडते. पुण्यानं काय मिळते, सगळं सुविधा मिळते. गाडी घोडा बंगला नवरा बायको लेकरं अजून काय काय पाहिजे, सर्व मिळते. परंतु सर्व मिळतात, परंतु हे सर्व आमच्या सोबत येत नाही. कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच दिसतसे साच मिथ्य. पुण्याईनं सर्व मिळते, परंतु तुम्हाला मोक्ष मिळवून घ्यायचा असेल तर काय पाहिजे, जीव शिवाची जडली समाधी. जीव आणि शिव या दोघांच्या मिलनामुळं काय होणार आहे, मोक्ष मिळणार आहे. म्हणून बालयोगी व्यंकट स्वामीजींचं जीवनामध्ये आम्ही पाहतो, तुमचा सगळ्यांचा लक्ष ठेवून कोणाला पुण्य मिळवून घ्यायचं असेल तर हरिमुखे म्हणा. कोणाला मोक्ष मिळवून घ्यायचा असेल शिवमुखे म्हणा. कोणाला समाधान देवदत्ता दत्ता देव दत्ता दत्ता म्हणायचं असेल तर जपमाला घेऊन समाधानकारक जप करत राहा, जपून राहा. या प्रकारची सुविधा या ठिकाणी माऊली केलेली आहे. तर कुठल्या प्रकारचा उद्देश नसून एकमेव उद्देश आहे, या परमरहस्य ग्रंथाच्या पारायणाच्या माध्यमातून अंतकाले घाबरेपण आसन घालून बैसले कोण, न आठवे वस्तूपण ब्रह्म कैसी घडे. कसं मिळणार आहे मला सांगा, अंतकाळे घाबरेपण. मरता वेळेस पारायण करतो महाराज, मरता वेळेस देवाचं नाव घेतो महाराज, आठवण येत नाही.
आता कुठल्या तरी एक महाराजांचं नाव मी ऐकलो, आता माऊलीचं कोणाचं नाव ऐकलो मी, समजा आल्याबरोबर माऊली तुमचं नाव काय, त्यांनी सांगितले पलाण्या फलाण्या नाव सांगितलं आणि इथं येऊन मी बसलो. महाराज तिथं सांगितले त्यांच्या नाव, इथं येऊन बसल्याबरोबर विसरून जातो. काहीतरी म्हटले की हो तुमचं नाव मला आठवत नाही, बरोबर आहे. तसं देवाचं नाव कधीच घेतला नाही. मरता वेळेस नाव घ्या म्हटलं तर न आठविता, वस्तूपण, घाबरेपण, घाबरा हटवणार आहे, आठवण येणार नाही. तुमच्यासारखं आसन घालून बैसले कोण, थोडं थांबा आता मरायचं वेळ आले म्हणून आसन घालून बसून ध्यान लावून सोडून देतो का जीव? नाही. आतापर्यंत बरेचसे लोक मेलेत, देव 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 करत मेलेत का? परवा म्हणजे एक 10 वर्षापूर्वी मदनूरच्या मठाला एक मातंग समाजातील एक माऊली आले होते. ते दीक्षा घेतले होते माझ्याकडं, मातंग समाजाचे, मरीमाई म्हणून होतं त्यांचं नाव. दीक्षा घेतली निरंतर. मी म्हटलं माय निरंतरा अशने शयने गमने भोजने प्रेमे शिवळ पाणी स्मरावावो. निरंतर मा आप्पा याला शिवाशिव नाही का? MC पिरियडमध्ये बिलकुल त्याला नाही. कोणी मेलं तर बिलकुल नाही. आम्हाला शिवाशिवच नाही. पूजा निरंतर करता येते तुम्हाला, नाही तर काढून लिंग बाजूला ठेवतील MC पिरियडमध्ये. नाही, लिंगम सदा धारेत. माय डेली तू झोपताना उठताना फिरताना बाथरूम मध्ये करायचंच. शिव अशिवला, शिव काय करतो? अशिवला दूर करतो. अशिवला दूर करण्यासाठी शिवाचं नाव घेणं आहे. शिव अशिव, शिवा शिव. हा, शिवाशिव झाले म्हणतात बघा, शिवाशिव. हा, शिवाशिव म्हणजे काय? शिवना झाला होता, शिवाचं नाव घेतलो, तिथं अशिव झाले. काहीच नाही, क्लिअर झाले. नावानं आंघोळ करायचं आहे. पाणीचा आंघोळ वेगळं, नावाचा आंघोळ वेगळं. अशा प्रकारचे म्हटलं तर ऐकले ते माय. तुम्ही ऐकून थक्क होऊन जाईल. 10 वर्षाचा पूर्वीचं घटने. मदनूरच्या मठाला ते माताजी आली, दर्शन घेतली. माऊली म्हटलं माय काय मला जायचंय म्हटलं. मग जा. नाही हो आप्पा शरीर सोडून जायचंय. अरे असं का म्हणतीस? नाही नाही माझा वेळ जवळ आले आप्पा म्हणली. मग मी बसतो म्हणली. उगा म्हणते एडी माय काहीतरी म्हणतील म्हणलो. आता आसन घालून बसली. शिव 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 गेली हो. जातीहीन न मनय ज्योतिताहीन वे, जाती विजाती अनबेड देव नलिनाथ जात सर्वज्ञ. जातिवंत कोण आहे? जो जातिवंत वो आहे, तो आहे ज्यांच्या जीवनामध्ये शंभू प्रसन्न झाले, तो खरा जातिवंत आहे. लिंगायत श्रेष्ठ नाही. ಹೊಲಸು ತಿಂಬುವನೆ ಹೊಲೆಯ ಕೊಲ್ಲುವವನೇ मादिगा. जो हत्या करतो तो कीळ जातीचा आहे. गलीज खातो तो कीळ जातीचा आहे. लिंगायत असून सुद्धा धाब्यावर जाऊन दाबून खात असेल, तोच मार आहे, तोच मांग आहे, दुसरं कोणीच नाही. आणि त्या मातंग समाजामध्ये जन्मून शुद्ध व्यवहार करून मृष्टान्न व्यवस्थित शुद्ध सात्विक आहार खात असेल तर खरा लिंगायत तो आहे. लक्षात घ्या. म्हणून मुन्नूरवार समाज, कोळी समाज, मातंग समाज, अनेक लोक माझ्याकडे दीक्षा घेतले. लमाणी समाज 6 तांड्याला जाऊन दीक्षा दिलो. काय पूजा करतात, काय विभूती लावतात तांड्यामध्ये हो. दारू तयार व्हायच्या ठिकाणीला जाऊन
दारू बंद होऊन गेले, खाणं बंद होऊन गेले, पिणं बंद होऊन गेले. सुधाकर चव्हाण म्हणून एक पोरगा आहे माझा शिष्य, एवढा मोठा लिंग टाकतो राजूर तांड्याला. त्या राजूर तांड्याला पाऊल ठेवायला पोलीस सुद्धा घाबरतो, थरथर कापतात पोलीस. बापरे, त्या तांड्याला आम्ही जाणार नाही म्हणतात ड्युटीवर असलेले. परंतु ज्या ठिकाणी पोलीस घाबरते, महाराज बिलकुल घाबरलेले नाही. जाऊन आम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. बरेचसे लमाणी समाजाचे दीक्षा घेतलं. नंतर आमच्या पदयात्रेमध्ये येऊ लागले. नंतर स्वतः आत्ता कीर्तन करू लागलो. सुधाकर आता कीर्तन चालू केले, फर्स्ट क्लास कीर्तन. म्हणजे जन्मना जायते शूद्रा, कर्मणा जायते विप्रा, सप्त धातु समम पिंडम, समयोनी समुद्भवम, आत्मजीव समुत्पन्नम, वर्णानाम किं प्रयोजनम, काशी कम्मारनाद, बीशी मडिवाळनाद, हासनिक्की हालिगदानाद, आವಂದಿರ कुलवेनो आವಂದಿರ कुलवेनो. त्याकरता कुलज होण्यासाठी नितांत निष्ठेने त्यांच्या स्मरण करणं जरुरी आहे. त्याकरता फार आनंद वाटला. बराच सकाळीपासून तुम्ही बसून आहात. माईक बेस्ट भेटले म्हणून, लक्षात आलं का? महाराज माईक बेस्ट घेतले म्हणून मस्त बोलू लागले. हा, तरी या कार्यक्रमाचा शोभा वाढविण्यासाठी दिगंबरजी, धानूर, मी म्हणतो धानूर नाही धन्य ऊरू, धानूर म्हणत नाही मी, धन्य ऊर. धन्य 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 गुरुमाई म्हणते की नाही, धन्य धन्य ते ऊर, धन्य धन्य ते गाव धानूर. किती आहे धानूरचे? हात वर करा बघू. हां बघा, तिकडे आहेत की VIP मध्ये बसले. वाह, फार हुशार हो तुम्ही. VIP सिस्टम, समोर बसणारे VIP लोक. समोर बसण्यासाठी 25,000 रुपये लागते माय. हां 25,000 रुपये लागते. परंतु तुम्ही फुक्कट बसला म्हणला तर किती भाग्यशाली आहे. हां, तर धानूरचे भाविक भक्त महाराजांच्या सेवेमध्ये नितांत सेवेमध्ये तत्पर राहतात. फार आनंद वाटला. वेळाच्या भान मी ठेवतो, कारण प्रसादाचा तुम्हाला वेळ असेल. काही काही भक्त फराळ अल्पाहार सुद्धा न घेता, कुठे आहे महाराज? अच्छा, तर बघा सगळं व्यवहार आपण कशासाठी करतो? पूजा कशासाठी करता तुम्ही? माय पूजा कशा, इमानदारीनं सांगायचं, पूजा कशा करता? सांबजय नम पार्वते हर हर हर. पूजा कशा करता? पट 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 सांगायचं, कारण आप्पा आलेले आहेत. जप कशा करता? तप कशा करता? सांगतो तुम्हाला. पूजा याच्यासाठीच करायचं, वस्तू भेटावा किंवा भगवंत भेटावा, दोनच गोष्टी. देवाचा आराधन करणं म्हणजे वस्तू भेटावं किंवा भगवंत भेटावा. जास्तीत जास्त आपला लक्ष कुठं असते? देवाकडे असते की वस्तूकडे असते? लेकरू हो दे म्हणून बसलो, नवरा भेटावा म्हणून बसलो, झगडा बंद व्हावा म्हणून बसलो, कारभार नीट व्हावा म्हणून बसलो, बरोबर आहे? ठीक आहे. वस्तू भेटावा म्हणून आपला पूजा आहे, देव भेटावा नाही. पूजा पाठ जप तप सगळ्या उद्देश एकमेव आहे, आम्हाला देव सुखानं ठेवावं असं म्हणून आम्ही बोलतो. परंतु अक्कमादेवी तुमच्यासारखं एक माता, त्यांनी काय म्हटलं माहिती आहे का? आज या परमरहस्य ग्रंथाच्या माध्यमातून
आपल्याला आतापर्यंत वस्तू भेटला असेल, परंतु आज परमरहस्य ग्रंथ पारायण करून आम्हाला देव भेटलं. आहे कुठं देव तर भेटले, आहे कुठं. पारायण संपल्याबरोबर महाराजांचं आगमन झाल्यानंतर समजून घ्यायचं आम्हाला देव भेटले. साकार होऊन आम्हा भक्ता इच्छा हेतू पुरविशी. म्हणून आतापर्यंत महाराजांचं बघा, बारांचं गुणगान केलो की नाही, महाराजांचं गुणगान, देवाचं गुणगान करतोय की नाही. देवाचं गुणगान केल्यानंतर देव भेटल्यावर किती आनंद होईल. तसा महाराजांचा गुणगान करत असताना महाराज एखादी येऊन प्रकट झाल्याबरोबर किती आनंद होणार आहे. त्या प्रकारचे आपल्या या पारायणाचा प्रतिफळ आज गुरु महाराजांचं दर्शन आम्हाला लाभलेले आहे. तर असंच आपल्या समाजातील, आपल्या देशातील सेवा करण्याचा शक्ती, भरपूर बळ महाराजांना असंच मिळत राहो. वेळाच्या अभावी, वेळ असला तर अजून 2 तास बी बोलू शकतो, मला तसं काही नाही. लक्षात आलं का. वेळाच्या अभावी तुमचं चुळूमुळू मला माहिती आहे. लक्षात आलं का. तर जाता जाता आप्पा आले म्हणून 2 गोष्टी बोलतो. पहिले आलं असलं तर लवकर संपत होतं, आता त्यांनी उशिरानं आल्यामुळं मला जास्त बोलावं लागते. लक्षात आलं का. थोडके गोष्टीमध्ये तुम्हाला विराम करतो. एक राजवैभव होतं. राजवैभवामध्ये एक नेम भयानक कडक होतं. एवढं बोलून विराम करतो माहिती, लक्षात घ्या. भयानक कडक नेम. काय कडक नेम आहे म्हटलं तर त्या ठिकाणी काही काही गुरुपरंपरा आहे, काही काही शिष्य परंपरा आहे. मठाचे स्थान शिष्य परंपरा बी आहे, गुरुपरंपरा आहे, वंश परंपरा आहे. वंश परंपरा म्हटलं तर ते त्या वंशातून एक लेकराला घेतात, त्या मठाला तिथं बसवितात. गुरुपरंपरा म्हणजे त्या गुरुमावलीला प्रसन्न करून, साधनामध्ये सिद्धी प्राप्त करून, नंतर गुरुमावलीला ज्यावेळे प्रसन्न होतो त्यावेळे त्या लेकराला घेऊन त्या मठावरती त्याला बसवितात. हे शिष्य परंपरा आहे. त्या प्रकारे वंश परंपरा त्यांच्या वंशातून घेणारे, गुरुपरंपरा शिष्यांना घेणारे, अजून काही शिष्य परंपरा आहे फक्त शिष्यांनाच घेणारे. ठीक आहे. अशा प्रकारची एक राजवाडा, त्या राजवाड्यामध्ये एक परंपरा 10 वर्ष राजा व्हायचं. 10 वर्ष तिथं इलेक्शन नाही. आता 5 वर्षाचे राहतात ना, तसं 5 वर्ष नाही, 10 वर्ष राजा व्हायचा. राजा कोणाला व्हायचं म्हटलं तर कोणाला बी राजा होता येते. एक नियम होतं. असा कोणाला बी राजा होता येते म्हटलं तर किती गर्दी व्हावा. ऐकलं रे का. किती गर्दी व्हायला पाहिजे. परंतु तिथं विचित्र असा होता, मी राजा होणार नाही, मी राजा होणार नाही, मी राजा होणार नाही म्हणून लोक रडत होते. मी MLA होणार नाही म्हणून कोणी रडतात का. फुक्कट ते काय म्हणतात, फुक्कट निवडणाऱ्याला बिनविरोध. बिनविरोध कोणीतरी काढला तर सरपंच होतो. असं एखादी तुम्ही म्हटलं बिनविरोध काढला तर तुम्हाला खुशी होईल की तकलीफ होईल. माय बिनविरोध चालते की नाही. सरपंच करतो तुम्हाला बिनविरोध. हूं तर म्हणा, नको तर म्हणा. हूं बिनविरोध. बिनविरोध काढतो म्हटलं तर कोणी नको म्हणणार नाही. ठीक आहे. आता तुमचं इच्छा असलं तर करा. आता ह्याचं इच्छा राहते, परंतु मग तुमचं इच्छा असलं तर करा, तुमचं इच्छा. परंतु त्या देशातील व्यक्ती म्हणायचा मला राजा व्हायचं नाही, मला राजा व्हायचं नाही, मला राजा व्हायचं नाही. कारण खतरनाक एक नेम होतं. काय नेम होतं म्हटलं तर राजाला 10 वर्षाच्या नंतर जंगलमध्ये सोडून देत होते. वाघ, सिंह, मोठे मोठे चिता,
क्रूर प्राणी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांना सोडून देत होते, त्याला खाऊन टाकत होते, दुसऱ्या राजाला त्या ठिकाणी करत होते. आता बघा, राजा व्हायला तयार आहे का कोणी? परंतु एक मुलगा फार हुशार होता. एक मुलगा फार हुशार होता, आप्पासारखे. त्याने म्हटलं मी होतो राजा. अरे काळ जवळ आला का तुला? काळ जवळ आले, कशाला एवढा जवानीमध्ये? लग्न नाही, मुहूर्त नाही, लेकर तर नाहीच नाही, लग्नच नाही, लेकर कुठं होणार आहे? अशा परिस्थितीमध्ये तू कशाला आनंद लुटायचा सोडून याच्या भानगडीमध्ये पडू लागलात? आप्पासारखा बालयोगी असला तरी बी जमत होतं, गेलं तरी बी काही नाही, असलं तरी बी काही नाही. तुला मागी पुढी सगळं आई वडील आहे आणि तुला आनंद लुटायचा आहे. हे बघ, विचार कर. म्हटलं नाही 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 नाही, मला व्हायचंच आहे. ठीक आहे म्हटलं. वैभवपुरीत काय पट्टाभिषेक, याच्यासारखा भव्य मंडप, भव्य शोभा, पारायण, प्रवचन, शिवकथा, हरिकथा, भागवत कथा, रामकथा, आयोजन, नियोजन, हे पाहिलं तर जय जयकार करू लागले. आत्तापर्यंत येणारे महाराज राजा रडत येत होते, रडत राहत होते. त्याला मरण तर येत नव्हता, जंगलपर्यंत जायचं गरज बी नव्हते. पहिला त्याला बीपी व्हायचा, पहिला त्याला शुगर व्हायचा, टेन्शनमध्येच मरून जायचा हार्ट अटॅक येऊन. जंगलमध्ये सोडायचं गरजच नाही. परंतु हे आल्यापासून खुशी खुशीनं बसू लागले. ज्या ठिकाणी रोड नाही त्या ठिकाणी रोड. आता बोललो तुमच्याबद्दल, रोड नव्हतं, रोड झाले. इकडचं तर भयानक खराब रस्ता होता, इकडचं भोकरला इकडे जायचं ते बी रोड. मी म्हटलं आता 2-3 दिवसापासून झाले आप्पा हे रोड. मी अर्धावट बोलो. ज्याला वे पावन तीर्थ, पाणी पाणी राहत नाही, जमीन जमीन राहत नाही, सुक्षेत्र बन जातं आणि तिथलं पाणी तीर्थ बनून जाते. कारण महाराजांच्या पदस्पर्शाने हे सगळं परिवर्तन होत असते. तसं त्या राजांचा हे कारोबार बघून लोक प्रसन्न. ज्या ठिकाणी रोड नाही, ज्या ठिकाणी नळ नाही, ज्या ठिकाणी झाड नाही, सगळं व्यवस्था करू लागले. 10 वर्षाच्या नंतर म्हणू लागले, राजा तूच राहायला पाहिजे, आता जंगलमध्ये तुला आम्ही सोडणार नाही, तुम्हाला मरू देणार नाही म्हटले. त्याने म्हटलं हे नेम जे आहे, नेमाचं उल्लंघन करायचं नाही. काही कुटाळी लोक राहतात, तसं कसं जमते, त्याला सोडावंच लागते म्हटले. तसं कसं जमते? त्याला कुटाळी म्हणतात काय? हां, त्या कुटाळी लोकाला रोड बी कळणार, नळ बी कळणार, नाली बी कळणार, गटार कळणार. ते कोणतं तरी शाळगाव आहे, ते कोणतं तरी गाव, ते सरपंच पापा गरम पाणीचं नळ, थंड पाणीचं नळ, कपडा धुयाचं नळ, 4-4 नळ एकाला घरला केले. हां, औरंगाबाद जवळ. आणि आदर्श गाव केला. त्या माणसाला पाडून टाकले लोक. सरपंचला पडून गेला तो. हो, तसे न रोड कळणार नाही, न नळ कळणार नाही, सुविधा कळणार नाही, काही कळणार नाही. फक्त स्वार्थी लोक स्वतःचा सत्यानाश करून येतात. तिथं मुखेडला आणि तमलूरला एक रोड झालेले आहेत. 14 वर्ष झाले रोड सँक्शन होऊन, ते रोडच होऊ देत नाही ते कुटाळी लोक. हा, रोडच होत नाही. आम्हाला फिरून फिरून नरशिवून जावं लागते मुखेडला, एवढा डेंजर लोक. आता पोलीस फौज घेऊन कोण येते बेटा या म्हणून ह्याच्यामध्ये पोलीस गाडीमध्ये घालून रोड तयार सुरू केलेत. आता सुरू केले, मिलिटरी फौज लावून सुरू केलेत. आणि चांगला करायला सुद्धा मिलिटरी लावायचं वेळ आले. माय काय सांगावं तुम्हाला, काय म्हणावा तुम्हाला, ऐसा कैसे मूढ झाला. मूढमती. जमत नाही मला हे जंगलमध्ये सोडून यायचं.
हा सोडून या म्हणले. आता नदी होता आडवा, नदीचं पार करून तिकडं जायचं होतं. टोकरी आले, नाव आले, नावात बसले, सगळे गळ गळ रडू लागले. ऐसा करणे कर चलो हम हसे जग रोए जब दुनिया में पैदा, जब दुनिया में तुम पैदा हुआ जग हसे हम रोए. ऐसा करणे कर चलो हम हसे जग रोए. वैभव सोडून जाताना गळगळ रडू लागले. राजा तुम्ही जाऊ नका हो आम्हाला सोडून, तुम्ही अन्नदाता आहे, पाणीदाता आहे, एवढा सुविधा तुम्ही केलात, जाऊ नका. नाही नाही, नेम उल्लंघन करायचं नाही म्हटलं. तसं ज्यावेळी जहाजात बसले, काही मंडळीला सोडून येणारे होते ना, दुष्ट लोक सोडून येणारे. त्या जहाजमध्ये चांगलं लोक बसायला तयार नाही कोणी. आम्ही तिथंपर्यंत येऊन या राजाला सोडून कसं यावं म्हणून मजबुरीनं सगळे दुष्ट बसले त्याच्यात. कशामध्ये? राजासोबत जहाजमध्ये. एक 5-50 होते, गावचे गाव नव्हते, 5-50च होते. लक्षात आलं का? थोडासा शेण पडली की संपला. काय राहणार आहे? चल न पाहता लोक डोळा झाकून रोधन करू लागले, तरी सुद्धा त्या लोकाला कळकळ नाही, आम्हाला ऐकायचं नाही. निघाले. त्या कडाला आल्याबरोबर खुशी, राजाला खुशी करायची, खुशी. कधी मरू कधी मरू, कधी देहाला विसरू. मरायचं नव्हतं त्याला, जगायचं होतं. परंतु जगण्यासाठी त्यानं व्यवस्था केला होता. तिथं गेल्याबरोबर तुमच्यासारखा माता मंडळी, महिला मंडळ, भजन मंडळ, डमरू वाजणारे जंगलमध्ये सगळं लाईनला उभा राहिले यांच्या स्वागतासाठी. हे दुष्ट लोक म्हटले, हे कस काय हो? त्यांनी म्हटलं, पागलो, तुमच्या मृत्यू जवळ आलेले, आता नाव पलटी करून टाकतो, तुम्हाला बुडून टाकतो म्हणले. मग हे कोण आहे? त्यांनी म्हटलं, ज्या वेळे मी पट्टाभिषेक करून टाकलात ना, तेव्हापासून मी या जंगल साफ केलं, शिमटीचा रोड केलं, शिशी रोड केलं, झाड लावलो, या ठिकाणी 5-50 बिल्डिंग तयार झाले. आता काही काळजी करायचं नाही. या ठिकाणी राहिला तरी सुद्धा मला कुठला वाघाचा भीती नाही, त्या ठिकाणी राहिला तरी मला कुठला भीती नाही. किती लोकांच्या लक्षात आलं की मला माहिती नाही. परंतु आप्पाच्या जीवनामध्ये सुद्धा जोपर्यंत या ठिकाणी आहे तोपर्यंत जय जयकार त्यांच्या राहणार आहे. 100 वर्ष जगू दे, 150 वर्ष त्यांना आयुष्य मिळू दे, परंतु जाता जाता सुद्धा ते खुशीनं जाणार आहे. त्या ठिकाणी सुद्धा त्यांना स्वागत करणारे वरी उभा आहेत. तिथं बी काही भीती नाही. परंतु आम्ही मरताना रडतो, परंतु त्याला रडायचं गरज नाही. या ठिकाणी भरून घेतलं. यात्रा करणारा माणसाला पैसाची गरज आहे, परंतु अंतिम यात्रा करणारा व्यक्तीला धर्माची गरज आहे. धर्मो रक्षती रक्षितः. अशा प्रकारचा धर्मसंग्रह करण्यासाठी माऊली नितांत सेवेमध्ये तत्पर आहे. गेल्या वर्षी मला बोलायला चान्स मिळत नव्हतं, म्हणून 2 वर्षाचं बोलणं एकदाच संपून टाकलो मी बी. लक्षात आलं? कारण कथामध्ये आम्ही येऊन उपस्थित झालो होतो. नितांत कंटिन्यूमध्ये माझा कॉन्टॅक्टमध्ये होते सर्व कार्यकर्ता. आनंद वाटला. असाच सेवा निरंतर माऊलीकडून मिळत असो, माझ्याकडून सुद्धा सेवा आपल्याला मिळत राहो एवढा अपेक्षा व्यक्त करून सगळ्यांच्या जीवनामध्ये सुखशांती समृद्धी आयुष्य आरोग्य ऐश्वर्य यशस्वी भगवंत प्राप्ती करो. सांब जय नमः पार्वते हर 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 हर. हरि ओम
विश्वेश्वराय महादेवाय त्रयंबकाय त्रिपुरुषाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं गुरुमूर्तिं पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की गाऊया आरती बसवलिंगाची, गाऊया आरती बसवलिंगाची, तमलूर निवासी शिवानंद गुरुची, तमलूर निवासी शिवानंद गुरुची, तमलूर निवासी शिवानंद गुरुजी, तमलूर निवासी शिवानंद गुरुजी। बोले तैसा चाले याची देई हा प्रचिती, बोले तैसा चाले याची देई हा प्रचिती, शिवशंभूचे स्वरूप लेऊनी नांदे भूवरती, शिवशंभूचे स्वरूप लेऊनी नांदे भूवरती। बोले तैसा चाले याची देई हा प्रचिती, शिवशंभूचे स्वरूप लेऊनी नांदे भूवरती, सतेज सुंदर श्यामल मूर्ती, सतेज सुंदर श्यामल मूर्ती, गुरुमाऊलीची गुरुमाऊलीची, गाऊया आरती बसवलिंगाची, गाऊया आरती बसवलिंगाची, तमलूर निवासी शिवानंद गुरुची, तमलूर निवासी शिवानंद गुरुची, तमलूर निवासी शिवानंद गुरुजी, तमलूर निवासी शिवानंद